आज आमच्याकडे पाऊस पडतोय. अचानकच पडतोय. काय माहिती काय झालं. बघू शकता किती आभाळ आलाय. हाय हॅलो नमस्कार मंडळी. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्ही बघितलंच की आमच्याकडे आज खूप पाऊस पडतोय आणि हा अवकाळी पाऊस आणि म्हटलं की या अवकाळी पावसामध्ये काहीतरी असं घरगुती चमचमीत खावं, एकदम गरमागरमा. तर मग काय बनवू म्हटलं आणि मग ठरवलं की आज आपण बनवूयात एनी केसेस. तर आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे कोथिंबीरचं थालीपीठ आणि अगदी चविष्ट. आणि हे झटपट बनतं. तर आपल्याकडे फक्त मेन इन्ग्रेडियंट पाहिजे ते म्हणजे कोथिंबीर, कारण की आपण करतोय कोथिंबीरचं थालीपीठ. सो त्यासाठी लागणारं साहित्य ते म्हणजे गव्हाचं पीठ, चण्याचं पीठ, बाजरीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. सो हे जर पीठ जर सगळे असतील अवेलेबल तर हे थालीपीठ एकदम छान आणि उत्कृष्ट बनतं आणि झटपट बनणार आहे. तर मग चला बनवूया रेसिपी आणि हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. हो, हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघत राहा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्लॉग करते इथे आणि हे आलेत मागून. बघा काय चाललंय यांचं. काय करताय? फोटो सेशन. पाऊस पडतोय ना, तर मग फोटो काढायलाच पाहिजे ना, काय का नाही. ये. बनवायला घेऊया रेसिपी. लक्ष आहे का बघा, लक्ष. डोळा परत मारला. काय याच्याकडे मोबाईल केला ना की सारखं चालू असतं काय. तुम्हाला सांगून दे फक्त. का 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 डोळा मारतो सांग. का थांब जरा, थांब 1 मिनिट थांब जरासं, 1 मिनिट थांबतो जरा. काय तुमचे नवरे असं करतात का? मेंटल गिरी. डोळे वटारते माझ्यावरती. बघा सांगा जरा यांना. जो बायकोवरती डोळे वटारतो त्याचं तुम्ही सांगा कमेंट मध्ये काय होतं. जाऊ दे, तुमच्या नादात ना माझी रेसिपी राहील. चला आपण बनवून घेऊया. यांना काय काय म्हणणार डोळे मारण्याशिवाय, तर मला आहे बाबा. चला. परातीमध्ये मी घेतलेला आहे 1.5 वाटी चण्याचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ. अशा प्रकारे आपण हे पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूया कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर टाकायची, कारण की आपली रेसिपीज मुळात कोथिंबीरची आहे ना, सो त्याच्यामुळे भरपूर कोथिंबीर टाकायची. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही याच्याऐवजी मेथी, पालक टाकू शकता. खूप छान टेस्ट येते. आता आपण याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. 2 वाटी कांदा घेतलेला आहे मी. आपण याच्यामध्ये टाकून देऊया. आपण टाकूया आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, लाल तिखट. आता ही माझी घरगुती चटणी आहे, घाटी मसाला. सो तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जो मसाला असेल किंवा लाल तिखट असेल ते वापरू शकता, किंवा मग हिरव्या मिरच्या टाकू शकता. थोडंसं हिंग, धने जिऱ्याची पूड 1 चम्मच, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद आणि हलकीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी जर तुमची इच्छा नसेल टाकायची तर स्किप करू शकता. हे आता सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, त्याच्यानंतर मग हे मिक्स होईल तसं पाणी ॲड करत जायचं आहे. जास्त पातळ नाही पाहिजे, जास्त घट्टही नाही पाहिजे. मी
तुम्हाला दाखवते. असं पीठ झालं पाहिजे, इतकं असं मीडियम, म्हणजे जास्त पातळ पण नको जास्त घट्ट पण नको. म्हणजे आपण जसं गोळा बनवू ना तसं हा गोळा आपण थापणार आहोत. सो असं पाहिजे. हे बघा, पीठ बनवायला घेऊया, पोळपाट घेऊया आणि त्याच्यावरती आपण सुती कपडा टाकायचा आहे ओला करून, किंवा मग रुमाल घ्यायचा सुती, अशा प्रकारे ओला करायचा आणि त्याच्यावरती हे पीठ थापायचं. सो आता इथून पुढे प्रवीण करतील व्हिडिओ शूट, कारण की प्रोसिजर तुम्हाला दाखवायची आहे कशी करतात ते. सो बघा, टाकून घेऊया इथे खाली, नाहीतर ते चिटकणार नाही. आता हाताला थोडंसं पाणी लावून याचं एक गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि हा थोडंसं हाताला पाणी लावून थापायचं आहे. तुम्हाला जाड हवं असेल तर जाड करू शकता, पातळ हवं असेल तर पातळ करू शकता. अशा प्रकारे आपण हे गोल करणार आहोत. करून घेतले मी, याला डॉट पाडून घेते आणि आपण हे थापून देऊया. सो सुरुवातीला आपण थोडंसं तेल टाकू याच्यामध्ये. करूया आणि थोडंसं तेल ॲड करूया. छान कुरकुरीत बनवून घ्यायचं. अशा प्रकारे अजून आपण करून घेऊया. तेल ॲड करून छान आपण याला पलटी मारून देऊया. दोन्ही साईड छान खरपूस भाजून घेऊया. सो आपले गरमागरम थालीपीठ रेडी आहे. सो मी याच्यावर टाकलेलं आहे बटर. ग्रीन चटणी जी रेडीमेड होती तीच घेतलेली आहे, दही घेतलेलं आहे आणि आता ताव मारणार आहे. आज ताव मी मारणार आहे. तुमच्यामुळे ना मी पण डोळा मारायला लागले. तर आज फर्स्ट ताव मी मारणार आहे. प्रवीणला व्हिडिओ करू दे. बघितलं का? मस्त झालेत थालीपीठ. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालेत ते. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता प्रवीण खातायत. क्या बात है, क्या बात है. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा
आणि ही खूप पौष्टिक रेसिपी आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये बाजरी, ज्वारी, गहू आणि चण्याचं पीठ या सगळ्यांचं पौष्टिक सत्व मिळतं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आहे, कांदा आहे, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि हे सगळं पौष्टिक असलेलं खाणं ते म्हणजे थालीपीठ हे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे सगळ्यांना आवडेल. स्पेशली लहान मुलांना खूप आवडतं असं काही नवीन केलं की. आणि खूप सोपं आहे. अजिबात जे फर्स्ट टाईम करणार असतील ती रेसिपी ती प्रोसिजर आहे थापण्याची वगैरे किंवा तव्यावर टाकण्याची. सो काही घाबरण्याचं काम नाही आहे. अगदी तुम्ही करू शकता. अलगद काढायचं आहे, सगळं करायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे. आणि त्याचबरोबर तर इथपर्यंत तुम्ही आलाच आहात व्हिडिओ बघायला, तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.